नमस्कार, मी रुचा S9च्या बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत। प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। दलितांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मुलुंडच्या तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा। मुलुंड डम्पिंग रोड स्मशानभूमीतील चिमणी कोसळली। स्थानिकांचा श्री मुलुंड नागरिक सभेवर निष्काळजीपणाचा आरोप। महाराष्ट्रात दलितांवर होणारे अन्याय रोखण्यासाठी व अत्याचार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मुलुंडच्या तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा। अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथील नितीन आगे या दलित युवकाच्या हत्येची धग कायम असतानाच जालना जिल्ह्यातील नानेगावमधील दलित सरपंच मनोज कसाब यांचीही नुकतीच हत्या करण्यात आली। पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्राला ही बाब लाजिरवाणी आहे। दलितांवरील अत्याचार रोखण्यासाठी ॲट्रॉसिटी सारखा कायदा असूनही राज्यात दलितांवरील अत्याचारात वाढ होत आहे। दलितांवर अन्याय करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर कडक शिक्षा व्हावी यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे मुंबईत ठिकठिकाणी निवेदनं देण्यात आली आहेत। मुलुंडमध्ये RPIचे मुलुंड तालुका अध्यक्ष अजितभाऊ रणदिवे, सरचिटणीस अशोक पाटील, मुंबई प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब झेंडे यांच्या नेतृत्वाखाली मुलुंडच्या तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। यावेळी तहसीलदारांना दलितांवरील अत्याचार रोखण्यासाठी आणि अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी निवेदनं देण्यात आली। सदर मोर्चा अजितभाऊ रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला। यावेळी मुलुंड पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलसिंग पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवत वातावरण शांत ठेवण्यास मदत केली। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मुलुंड तालुका अध्यक्ष अजितभाऊ रणदिवे यांनी दलितांवर अत्याचार करणाऱ्यांना तातडीने शिक्षा व्हावी अशी मागणी S9शी बोलताना केली। अभी आप देख रहे होंगे पूरे महाराष्ट्र भर दलित के ऊपर अन्याय अत्याचार हो रहे हैं। जो युवक प्रेम कर रहा है उसकी हत्या कर रहे हैं, यानी यहाँ पे जातीयता है। और ये लोग जो कर रहे हैं ये सब राष्ट्रवादी वाले लोग हैं, राष्ट्रवादी वाले कांग्रेस वाले लोग हैं। और रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की ओर से हम इनका तीव्र निषेध करते हैं। और ज़्यादा से ज़्यादा शासन ये जो अत्याचार कर रहे हैं पूरा महाराष्ट्र में अत्याचार कर रहे उनको होना चाहिए। ये निवेदन दे के हम तहसीलदार के पास हमको आश्वासन ये दिया है कि हम ये जो आपका निवेदन है ये हम ऊपर तक पहुंचाएंगे और जो जिधर जिधर अन्याय अत्याचार होता है दलित के उनके ऊपर कड़क शासन करेंगे, ये हमको आश्वासन। मुलुंडच्या डम्पिंग रोडवरील स्मशानभूमीची दुरावस्था, वाऱ्याच्या माराने कोसळली लोखंडी चिमणी। सुदैवाने कोणतीही जीवित अथवा वित्तहानी नाही। श्री मुलुंड नागरिक सभेद्वारा संचालित डम्पिंग रोडवरील स्मशानभूमीची मोठी दुरावस्था झाली आहे। काल अचानक सुटलेल्या वाऱ्याने 10 वर्षापूर्वी उभारण्यात आलेली गॅसदाहिनीची चिमणी अचानक कोसळली। सदर स्मशानभूमी रस्त्याला लागूनच आहे। सुदैवाने ही चिमणी रस्त्याच्या बाजूला न कोसळता स्मशानभूमीच्या आवारात कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली। वाऱ्याच्या दबावाने कोसळलेली चिमणी स्मशानभूमीतील शवदाहिनीच्या पत्र्यावर कोसळल्याने सदर शेडचे नुकसान झाले आहे। त्याचबरोबर चिमणी कोसळली तेव्हा सुदैवाने कोणतेही शव दहनासाठी आले नव्हते, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती। केवळ वाऱ्याच्या दबावामुळे सदर लोखंडी चिमणी पडणे हास्यास्पद असून महानगरपालिका आणि स्मशानभूमी संचालक श्री मुलुंड नागरिक सभा यांनी सदर चिमणीची कोणतीही देखभाल केली नसल्याने सदर दुर्घटना घडली असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विनोद जाधव यांनी S9शी बोलताना केला। डम्पिंग रोड या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये वाऱ्यामुळे या ठिकाणी चिमणी पडलेली आहे। या चिमणीमुळे पडल्यामुळे या ठिकाणचा मोठा धोका लोकांना पत्करावा लागला असता, परंतु आज या ठिकाणी कुठली बॉडी नव्हती। त्यामुळे आणि हीच जर चिमणी जर रोड साईडला जर पडली असती तर या ठिकाणी अनेक गाड्यांचं नुकसान झालं असतं, अनेक लोक मृत्यू पडले असते, अनेक लोकांच्या घरांमध्ये या ठिकाणी घरामध्ये देखील मोठ्या प्रमाणाचं नुकसान झालं असतं। 2004 पासून आज 10 वर्ष झाले या चिमणीचं नूतनीकरण झालेलं नाही आहे। कुठल्या प्रकारचा कलर देखील या ठिकाणी त्याला लावण्यात आलेला नाही आहे। BMCच्या नियमाप्रमाणे दरवर्षी त्यांच्या अजेंडामध्ये या चिमणीचं नूतनीकरण होणं हे गरजेचं असतं, परंतु कुठल्या प्रकारचं नूतनीकरण झालं नाही आहे आणि त्यामुळे ही चिमणी पडलेली असते। आज जी घटना घडलेली आहे या घटनेला मुलुंड नागरिक सभा या ठिकाणी जे स्मशानभूमी सांभाळते ते आणि BMC देखील या घटनेला म्हणजे जबाबदार आहे। कैसा है ये जो चिमनी को आज यहाँ पर लगा के उसको 10 साल हो गए। 10 साल में इसका मेंटेन किया है या नहीं किया है, संस्था वालों का बोलना है कि हम उसको 5000 रुपये देते हैं वो मेंटेन करता है, लेकिन 5000 रुपया देने से वो मेंटेन कर रहा है या नहीं कर रहा है। हर महीने का 5000 दे रहे हैं, वो कर रहा है या नहीं कर रहा है, ये संस्था को
उस चीज़ का ध्यान रखना चाहिए कि आपको पैसे देने से मेंटेनेंस नहीं हो गया, वो कर रहा है या नहीं कर रहा है। और दूसरी बात 100 फुट उस चिमनी की हाइट है, उसको चारों बाजू से बैरिकेड वगैरह ऐसा लगाना चाहिए, ऐसा प्रोविज़न इनको कुछ करना चाहिए था कि जिससे भविष्य में अगर चिमनी कुछ नुकसान भी होता है, गिरता है, तो वो उसके सहारे पे अटक जाता था। आज यहाँ पर कल जब ये हादसा हुआ तब यहाँ पे अगर कोई बॉडी स्मशान में अगर उसको आते और जिस जगह पे वो गिरी है वहाँ पे उसके परिजन वहाँ पर ही बैठे रहते थे, या रोड के बाजू में ये स्मशान भूमि है, अगर उस साइड अगर गिरती है चिमनी तो उस चीज़ का आप अंदाज़ा नहीं लगा सकते कि कितनी बड़ी हानि होती थी, कितने उस साइड में लोग रहते। अगर बस कोई जाती है और उस चिमनी का वजन भी इतना है कि बस अगर बस के ऊपर भी गिरता तो वो बस बैंड हो जाती थी, इतनी बड़ी चिमनी है वो। गॅस दाहिनीची चिमणी कोसळल्याने सदर गॅस दाहिनीत शवदहनाचे कार्य करता येणार नसल्याने गरिबांची चांगलीच गैरसोय होणार आहे। या दुर्घटनेबद्दल श्री मुलुंड नागरिक सभेचे सचिव धीरेंद्र शहा यांना विचारले असता त्यांनी सदर गॅस दाहिनीच्या मेंटेनन्सची जबाबदारी दुसऱ्या संस्थेकडे असल्याचे सांगत आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला। तर काल घडलेली घटना ही नैसर्गिक आपत्ती असल्याचा युक्तिवाद शहा यांनी S9शी बोलताना केला। कल जो जोर से पवन आ गया वाऱ्याने, हे पाईप एकदम 10 वर्ष झाले जुना आहे, त्यामुळे जंग वगैरे लागलेला। तर आणि काल संध्याकाळी जे जोरात वादळ आणि वारा आला त्यामुळे हे बँड होऊन या बाजूला पडलेलं आहे। चिरंतन गॅसवाले जे गॅस पट्टी चालवतात त्यांना आम्ही मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट दिलेलो आहे, त्याच्यासाठी दर महिन्यात 5,000 रुपये फक्त घेतात हे चिमणीच्या मेंटेनन्स ठेवण्यासाठी। हे टेक्निकल विषय आहे, ते आम्हाला काय माहिती नसतो त्याच्यात काय व्यवस्थित करायला पाहिजे काय नाही, तर हे त्यांची जबाबदारी आहे। त्यांना फोन केला, त्यांचा माणूस येऊन गेला, काल संध्याकाळी पण येऊन गेला आणि आज सकाळी पण येऊन गेला। त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही माणसं वगैरे पाठवतो, पण तुरंत नाही होणार। आता पण गॅस कटरवाल्याला आणि यांना बोलून घेतलं आहे ताबडतोब बाजूला करून, आणि लवकरात लवकर जे समारकाम आणि रिपेअरिंगचं काम आहे ते करून आम्ही संस्थेतर्फे करतो। परंतु BMCनी जे लक्ष द्यायला पाहिजे ते BMC पण लक्ष देत नाही। कितीक महिने झाले गॅस वाहिनी आम्ही फ्री केलेली आहे, सगळे असे नगरसेवक सांगतात, पेपरात येतो, BMCवाले सांगतात, पण संस्थेला एक पण पैसा मिळाला नाही आणि मेंटेनन्स बाबतीत पण BMCतर्फे आम्हाला काही सहकार्य मिळत नाही आणि फंड पण मिळत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद जाधवसह कौस्तुभ दरवेस S9 न्यूज मुंबई। बातमीपत्रात वेळ झाली आहे अल्पशः विश्रांतीची। S9च्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत। वेदांत कॉम्प्लेक्स मधील मुलं स्वच्छता अभियान राबवीत साजरी करीत आहेत उन्हाळी सुट्टी।
उन्हाळी सुट्टी म्हटलं की लहान मुलं मैदानी खेळांसह ट्रेकिंगसह विविध कोर्सेस यांसारख्या विविध गोष्टींना अधिक वाव देतात. त्याचबरोबर आईवडिलांसह बाहेरगावी फिरायला जाण्यासही मुलं उत्सुक असतात. मात्र वेदांत कॉम्प्लेक्समधील मुलं उन्हाळी सुट्टीचा सदुपयोग एका अनोख्या पद्धतीने करीत आहेत. वेदांत कॉम्प्लेक्समधील बी विंगमधील सर्व मुलांनी एकत्र येऊन 1 मेचे औचित्य साधत स्वच्छता अभियानास प्रारंभ केला आहे. उन्हाळी सुट्टीमधील आपले आवडते छंद सांभाळत कॉम्प्लेक्समधील रस्ता परिसर ही मुले आनंदाने आणि अतिशय उत्साहाने स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छ करीत आहेत. पालकही मुलांना या उपक्रमाकरिता प्रोत्साहित करतायत. तर कॅस्पर ऑगस्टिन यांच्या मार्गदर्शनाखाली मुलं या उपक्रमात सहभागी झाले असून त्यांनी आपल्या काही प्रतिक्रिया एसनांशी बोलताना व्यक्त केल्या आहेत. ये साल का मेरा वेकेशन काफ़ी डिफरेंट है. लाइक हर साल मैं बाहर घूमने जाती थी, मस्ती करती थी. इस साल मेरा ध्यान कहीं और मोटिवेट हुआ है. मैं कुछ अच्छा करना चाह रही हूँ. हम लोग जो है मतलब पूरा सोसाइटी को क्लीन कर रहे हैं. एंड जिस दिन हमारा फर्स्ट डे था, फर्स्ट में, तो उस दिन बहुत सारे बच्चे हमें जॉइन किए, बहुत सारे बड़े हमें जॉइन किए. तो बहुत अच्छा लगा हमें कि मतलब हमारा मेहनत रंग लाई. अभी तो फ़िलहाल फर्स्ट में से ऐसा थोड़ा बहुत कर रहे हैं. आगे हमारा प्लान है कि मतलब ट्री प्लांटेशन करेंगे और क्लीनिंग करेंगे वेदांत वगैरह. हमारा वेदांत इतने सालों से पूरा गंदा रहता था और इस टाइम हमारा चांस था कि हम लोग उसे क्लीन करें और हम लोगों ने क्लीन किया. अभी पूरी तरह से क्लीन नहीं हुआ है. हम नेक्स्ट टाइम उसे क्लीन करना चाहते हैं और जितनी बार भी हम लोग क्लीन करें वो क्लीन हो जाए, वही हमारी. अगर क्लीनिनेस रहेगा तो हमारा जो पोल्यूशन है वो भी कम होगा और जो भी लोग गार्बेज फेंकते हैं वो लोग ना फेंके तो अच्छा है. अभी हम लोग ने ये मे 1 को यहाँ पे वर्ल्ड एनवायरनमेंट डे के दिन पूरा सब साफ़ किया और अभी हम लोग ने पेपर बैग्स बनाए हैं बहुत सारे पेपर्स की वजह से. और अभी हम लोग ये संदेशा देना चाह रहे हैं कि हमें प्लास्टिक्स नहीं यूज़ करना चाहिए और पेपर बैग्स के वजह से हम लोग को ज़्यादा यूज़ करना चाहिए, जिससे पेपर बायोडिग्रेडेबल रहता है, इसलिए हमें उसको यूज़ करना चाहिए. खेलने को मज़ा आता है, वैसे ही हम लोग साफ़ भी करते हैं. कास्बर अंकल ने हमें मदद की है ये काम करने के लिए और ये सब मेरे फ्रेंड्स हैं जो हमें मदद कर रहे हैं. पालकही मुलांच्या उपक्रमाचे कौतुक करीत असून लहानांकडून मोठ्याने परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश घ्यावा असे त्यांनी म्हटले. हमारी वेदांत सोसाइटी है, बाहर आप रोड्स देखेंगे काफ़ी गंदे पड़े हुए थे, ये सब थे. मिस्टर कैस्पर जी ने 1 मई को लेबर डे था, इसलिए सोचा कि बच्चों को ही ये सब क्लीन करवाया जाए, बच्चों से लेके, ताकि बड़े लोग देखें जो ऐसी रोड पे कचरा फेंक देते हैं, ऐसे कुछ भी वेस्ट मटेरियल है, बॉटल्स हैं, सब ऐसे ही फेंक देते हैं. तो उनको दिखाना चाहिए, बताना चाहिए कि अपनी सोसाइटी को एटलीस्ट क्लीन रखना चाहिए. आप उस सोसाइटी में रहते हैं, आपके बच्चे उस सोसाइटी में खेलते हैं, कम से कम उसको तो साफ़ रखना चाहिए. वो सब इस सोसाइटी में नहीं हो रहा है. तो 1 मई को आप देखिए कि कितना क्लीन किया है बच्चों ने. 2 घंटा 3 घंटा धूप में रह के गार्बेज इतने भर के ट्रक्स भर के भेजा है. उसके बाद भी सोसाइटी वाले नहीं देख रहे हैं कि कैसे बच्चे कर रहे हैं. जो काम हमें करना चाहिए वो सब बच्चे कर रहे हैं. कैस्पर जी ने अभी ये भी किया है कि सब प्लांट करेंगे, ग्रीन कर देंगे वेदांत को, नीट हो जाएगी, क्लीन हो जाएगी हमारी सोसाइटी. इसके लिए बहुत अच्छा बच्चों के लिए हम हमेशा रेडी हैं. जब भी कैस्पर अंकल बुलाते हैं हम लोग बच्चों को भेजते हैं. अच्छा ऐसे बच्चे घर को भी साफ़ रखेंगे, अपने स्कूल को भी साफ़ रखेंगे, अच्छी चीज़ें सीखेंगे, सोसाइटी क्लीन रखेंगे. आजकल 1 मई को जो बच्चों ने किया है उससे पता चला है कि बच्चे रैपर भी यहाँ नहीं फेंकते हैं, कहते हैं हम डस्टबिन में डालेंगे. तो छोटी छोटी चीज़ों से बच्चे सीखते हैं कि औरों को भी बताएंगे कि आप ऐसा सोसाइटी अपनी गंदी मत करो. यही कि हमें भी सोसाइटी को साफ़ रखना चाहिए. बच्चे रख रहे हैं तो हमें भी ध्यान देना चाहिए बच्चों के साथ साथ कि है ना बड़े भी है ना सोसाइटी को गंदा नहीं करें. वेस्ट मटेरियल होता है, जो भी डस्टबिन में कचरा डालें, ऐसे फेंके नहीं. तो इससे काफ़ी सोसाइटी क्लीन होगी. यापुढेही मुलं पेपर बॅग तयार करून प्लास्टिक बॅग दूर करा असा संदेश एका उपक्रमातून देणार असल्याची माहिती कॅस्पर ऑगस्टिन यांनी दिली आहे. बेसिकली वेदांत के जो बच्चे हैं, हम लोग ने इसके पहले एक आर्ट फेस्टिवल किया था जहाँ पे ये बच्चे बहुत ही टैलेंटेड बच्चे हैं और हम ये सोच रहे थे कि अगर बच्चों को लेके हमारे सिटी को ग्रीन करें और जहाँ पे हम लोग रहते हैं उसको हम लोग क्लीन रखें तो एक अच्छा मुहिम होगा. इनको भी क्या है, इनका जो समर है जो वो एक अच्छा प्रोग्राम में वो लोग ये कर सकते हैं अपना. दे कैन गिव अ गुड दिस थिंग. हमने ये बच्चों के द्वारा उन्होंने हर एक घर में जाके इनविटेशन दिए थे
और कि आप लोग सभी बड़े लोग आइए, हमारे साथ ज्वाइन हो जाइए। हमारे यहाँ पे 30 कॉम्प्लेक्सेस है और वो काफ़ी लोग आए थे, काफ़ी बच्चे आए थे। मोस्टली बच्चे लोग ने ये पूरा रोड को उन्होंने साफ़ किया, जो बहुत साल से ऐसे ही गंदे इसमें था, सिचुएशन पे था। और करीबन 60 बैग्स ऑफ वेस्ट जो थे, लाइक जो पत्ते थे, बॉटल्स थे, वो लोग ने पूरा उसको साफ़ कर दिया है। और ऐसा है कि प्लान्स इसको ये बच्चे अभी आगे लेके जाने वाले हैं। जो अभी क्लीन किया है, अभी उसको ग्रीन करने वाले हैं। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगडेकर सह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे। शिवसेना शाखा प्रमुख पदाला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुलुंडच्या शाखा क्रमांक 99 मध्ये सत्यनारायण महापूजेचे आयोजन। मुलुंड पश्चिम स्थित शिवसेना शाखा क्रमांक 99 चे अविनाश बागुल यांनी शाखा प्रमुख पदावर 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शिवसेना शाखेत सत्यनारायण महापूजेचे आयोजन केले होते। या महापूजेत विविध मान्यवरांनी हजेरी लावत शाखा प्रमुख अविनाश बागुल यांचे अभिनंदन केले। भारतीय जनता पक्षाचे आमदार सरदार तारासिंग यांनीही सत्यनारायणाच्या महापूजेला उपस्थिती दर्शवली। यावेळी अविनाश बागुल यांच्यातर्फे आमदार सरदार तारासिंग यांचा सत्कार करण्यात आला। आमदार सरदार तारासिंग यांनी अविनाश बागुल यांचा सत्कार करत त्यांच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या। शिवसेना शाखा क्रमांक 99 चे शाखा प्रमुख यांनी आपल्या भावना S9शी बोलताना कारकिर्दीच्या पुढच्या कालावधीतही समाजकारणासाठी झटत राहू अशी ग्वाही दिली। महाराष्ट्राच्या इतिहासामधला हा शिवसैनिकांतर्फे असा मोठा दिवस आहे, ज्याच्यामुळे सगळे आमचे 6 शाखा प्रमुख 2 उपविभाग प्रमुख बदल झालेले आणि आमची नियुक्ती झाली। आमच्यासाठी हा खूप मोठा दिवस आहे। आम्हाला या बाळासाहेबांची शिवसेनेमध्ये एक मोठा सन्मान मिळाला। पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत काम करायला आम्हाला हा मौका मिळाला आहे, त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे आभारी आहोत। आणि माझे जे सहकारी आहेत त्यांनी मला भरपूर योगदान दिला, भरपूर सहकार्य केला, त्यांचा मी सगळ्यांचा आभारी आहे। आणि त्यांनी असं सतत माझ्याबरोबर काम करत राहावे अशी अपेक्षा त्यांच्याकडे। आमचं शिवसेनेचं धोरण 80% समाजकारण आणि 20% राजकारण। आम्ही पहिला समाजकारणालाच प्राधान्य देतो। आम्ही जे कामं करतो ते लोकांसाठीच करतो। लोकांच्या ज्या गरजा आहेत तेच आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद जाधव सह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज मुंबई। बातमीपत्रात वेळ झाली आहे अल्पशः विश्रांतीची। S9 बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। कचराळी तलावाशेजारील उद्यानाची झाली आहे दुरावस्था। नामकरण सोहळ्यासह देखभालीचा ठाणे महानगरपालिकेला पडला विसर।
चंदनवाडी परिसरात कसराई तलावाशेजारी ठाणे महानगरपालिकेने उद्यान उभारले. सध्या उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली असल्याने लहान मुलांना नक्की आपण उद्यानात खेळतोय की आणखी कुठे असा प्रश्न सध्याच्या परिस्थितीवरून उपस्थित होतोय. या तलावाशेजारील उद्यानातील खेळाचे साहित्य तुटलेल्या अशा अवस्थेत आहे. त्यामुळे मुलांना त्यांचा खेळताना वापर देखील करता येत नाहीये. उद्यानात बऱ्याच ठिकाणी रॅबिट टाकले असून हिरवळीचा तर नाश झालाय. एवढेच नव्हे तर उद्यान उभारून त्याच्या देखभालीसह नामकरण सोहळ्याचाही ठाणे महानगरपालिकेला विसर पडलाय. उद्यानाला नाव नसल्याने काही जण हे नाना नानी पार्क आहेत असेही म्हणतायत. लहान मुले येथे क्रिकेट खेळतात, मात्र उद्यानातील जमिनीचे असपाटीकरणामुळे त्यांना खेळताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. स्थानिक नगरसेवक नारायण पवार यांचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे या स्थितीवरून दिसून येते. उद्यान म्हटलं की तिथे गेल्यानंतर मन प्रसन्न होते, तर लहान मुले पुरेपूर तेथे खेळण्याचा आनंद घेतात. मात्र चंदनवाडीतील या उद्यानाला बकाल असे रूप प्राप्त झाल्याने पालिकेला उद्यानाची जर देखभाल होत नसेल तर निदान मोकळे मैदान तरी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी सध्या शाळकरी मुलं करीत आहेत. काय अवस्था आहे? आम्हाला इथं क्रिकेट खेळायला भेटत नाही. इथं मोठी दगड आहेत, त्यामुळे इथं क्रिकेट खेळायला भेटत नाही. आम्हाला उन्हाळ्याची सुट्टी झाली त्यामुळे आम्हाला खेळता येत नाही. आमच्या गाडीचे साधने ते तुटलेले आहेत, त्यामुळे आम्हाला खेळता येत नाही. तर त्या ठिकाणी आम्हाला गार्डन पाहिजे, मैदान पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद जाधवसह सारिका साळुंखे, अस्तान न्यूज, ठाणे. ठाणे शहरात फेरीवाल्यांनी रस्ते अडवल्यास कारवाई करा, तर कचरा फेकल्यास त्यांचे परवाने रद्द करा, असा उच्च न्यायालयाचा आदेश. ठाणे शहराला फेरीवाल्यांचा विळखा पडला असून यामुळे शहरात वाहतूक कोंडी, चेन स्कॅशिंग यांसारख्या विविध समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. या विषयावर डॉक्टर महेश बेडेकर यांनी याचिकाही कोर्टात दाखल केली होती. महानगरपालिकेने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंजूर झालेल्या राष्ट्रीय फेरीवाला योजनेची अंमलबजावणी आता ठाण्यात करावी असा आदेश सध्या खंडपीठाने दिला आहे. 4 वर्षे उलटली तरी पालिकेने धोरणाची अंमलबजावणी केली नव्हती. त्यामुळे पालिकेने फेरीवाल्यासंदर्भात कशा प्रकारची पावले उचलली याचे प्रतिज्ञापत्र त्यांना कोर्टात सादर करता आले नाही. स्टेशन परिसर, टॉकीज, नौपाडा, गावदेवी यांसारख्या वर्दळीच्या ठिकाणी फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना पदपथाचा वापर करता येत नाहीये. त्यामुळे आता फेरीवाल्यांनी रस्ते अडवल्यास कारवाई, तर केळीवाल्यांनी अथवा अन्य विक्रेत्यांनी रस्त्यावर कचरा टाकल्यास त्यांचे परवाने रद्द होणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद जाधवसह सारिका साळुंखे, अस्तान न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबूया. तोपर्यंत नमस्कार.